हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण ओल्या मुगांच्या सोल्यांपासून ही भन्नाट अशी कुरकुरीत भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, झटपट ही भजी तयार होतात आणि खायला तर तितकीच टेस्टी लागतात। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी ओल्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, पाहू शकता। तर आता याचे आपल्याला सोले काढून घ्यायचे आहेत। तर काही काही इथे पाहू शकता काळ्या पडलेल्या आहेत, कारण ह्या 2-3 दिवस झालं तोडलेले आहेत त्याच्यामुळे। तर आपल्याला याच्यामधले सोले काढून घ्यायचे आहेत। एक साइड थोडंसं मोडलं तर लगेच याचे सोले निघतात। तर याऐवजी तुम्ही ओले मूग देखील घेऊ शकता किंवा मुगाची डाळ देखील घेऊ शकता। तर ती अगोदर आपल्याला 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तर हे पाहू शकता मी पूर्ण इथे सोले तयार करून घेतले होते। तर आता आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता, मी नंतर ॲड करणार आहे। तर थोडंसं पाणी घालून इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। पाण्याचा थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे, 2 ते 3 चम्मचच मी पाणी घातलं होतं। आता अर्धी वाटी याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे, ठेचलेला लसूण घातलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। काही आपल्याला सुके मसाले देखील घालायचे आहेत। तर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। थोडेसे इथे मी जिरे घातलेले आहेत, हवं तर तुम्ही जिरेच्या ऐवजी ओवा देखील घालू शकता। आता हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर एक्स्ट्रा आपल्याला अजिबात पाणी लागणार नाही। जेव्हा आपण मूग वाटत होतो तेव्हाच मी 2 ते 3 चम्मच पाणी घातलं होतं, तेवढ्यातच आपलं बॅटर व्यवस्थित होते। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर थोडंसं आपल्याला बॅटर टाकून पाहायचं आहे तेल गरम झालं की नाही। जर ते बॅटर आपलं वरती आलं तर समजायचं तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला हवे त्या शेपमध्ये थोडे थोडे भजे टाकून घ्यायचे आहेत। हवं तर तुम्ही याचे वडे देखील बनवू शकता। वडे बनवले तर तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता, ते सुद्धा खूपच टेस्टी लागतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची भजी आणि वडे। तर एका बॅचमध्ये जेवढे बसतील तेवढे मी इथे भजी टाकून घेतलेली आहेत। आता व्यवस्थित खरपूस आपल्याला दोन्ही साइडनी तळून घ्यायचे आहेत आणि गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे। मीडियम गॅसवर आपल्याला एकदम खरपूस अशी तळून घ्यायची आहेत। तर हे पाहू शकता आपली भजी तळलेली आहेत। आता ही आपण काढून घेऊयात। तर असेच राहिलेले सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता फ्रेंड्स, किती सोपी पद्धत आहे। तर एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी रोज जे व्हिडिओ घेऊन येत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।